हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. तर तुम्ही मागील रेकॉर्डिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला बऱ्याच भागातनी पाऊससुद्धा पाहायला दिसलेला आहे आणि वातावरणसुद्धा ढगाळलेलं आहे. तर काय हं, राहणार हं. सर आता पुढील अपडेट? नक्कीच. रात्री सांगितलंय तुम्हाला व्हिडिओमध्ये किंवा कालही सांगितले, की हो, आज मराठवाड्यामध्ये, दक्षिण महाराष्ट्रामध्ये ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे. हो. आणि हे वातावरण अकोला, अमरावतीसह वाशिम जिल्ह्यातही खूप ढगाळलेलं असणार आहे. हं, कुठे-मोठे तुरळक पाऊस तर काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस. हो. हिंगोलीचा समावेश आहे. वर्ध्याचाही दुपारनंतर होईल. नांदेडचाही काही भागामध्ये कमी ढगाळ आहे, पण आता ते होऊन जाईल. बरोबर. जसं दिवस उजळेल तसं ते वातावरण होईल हो, आणि अनेक ठिकाणी हलकीशी थोडी किंवा मध्यम पावसाची शक्यता आहे. धोका मोठा नाहीये. हं, हं. म्हणजे मागे सांगितलं सतर्कता तेवढीच बाळगायची आहे. हो, ऐन रात्रीच्या वेळेला सोलापूरपासून डायरेक्टली धाराशिवच्या आणि कर्नाटकच्या बाउंड्रीलगतच्या लातूर भागापासून सुद्धा हं, ते नांदेडपर्यंत स्थानिक वातावरणाची संध्याकाळी सुद्धा भीती आहे. हो. हं. बरोबर सर. आणि 23 तारखेला काय होणार आहे, की हं, सगळ्याच भागांमध्ये म्हणजे विदर्भ असेल, नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, त्याबरोबर पुणे परिसर असेल, जळगाव, मालेगाव, धुळे असा जो काही भाग आहे, आपले हं. बुलढाणा, संभाजीनगर, जालन्याचा उत्तरेकडील भाग, हो, अशा भागांमध्ये ढगाळलेल आणि स्थानिक वातावरणाचं वातावरण बनेल. गारपीट तर पहिलेही सांगितले, आजही सांगत नाही. हे बरोबर. फक्त स्थानिक वातावरणाचं आहे आणि रात्रीच्या वेळेला याची डेव्हलपमेंट सिस्टम जास्त बनते. हो, आता विषय असा येतोय की वातावरण किती दिवस आहे? अनेक बरोबर. शेतकऱ्यांचे प्रश्न देखील होते. हो, ते पहा मित्रांनो, वातावरण हे 1 आठवडा आहे. परत मार्च महिन्यामध्ये सुद्धा पहिल्या आठवड्यामध्ये आहे बरोबर. आणि ह्या वातावरणामध्ये भलेही सध्या मॉडेलनुसार पाऊस कमी दाखवतोय, पण ही सिस्टम जवळपास 15 दिवसाला, 8 दिवसाला होत राहणार आहे. हं, याच्यात नवीन काही नाहीये. हं, हं. आणि जसं मंगळवार येईल, बुधवार येईल, आता ह्या 2 दिवसाला वातावरण कमी होईल असं बरचसं तुम्हाला वाटतं आहे, पण नाहीये. मंगळवार आणि बुधवारला सुद्धा आभाळ खूप राहणार आहे. अनेक हो. ठिकाणी हलके मध्यम शितोडे राहतील याच्यामध्ये. हं. त्यामुळे पिकांमध्ये तुम्हाला मी मागे सांगितलंय, कामं चालू ठेवा, बरोबर. नियोजन ठेवा त्याच्यामध्ये आणि असं काही नाही, की लगेच सगळीकडे धोका होईल असं काही नाही. हलक्या मध्यम सरी आहेत. वाऱ्यामुळे पिकं पडू शकतात अशा प्रकारचं वारं सुद्धा याच्यामध्ये येऊ शकतं अचानकपणे. बाकी असं आहे. बरोबर. हं. मात्र सर तुम्ही रेकॉर्डिंगमध्ये मागच्या हं. रेकॉर्डिंगमध्ये असं सांगितलं होतं शेतकऱ्यांना, की पाणी वगैरे गव्हांना देऊन द्या कारण की हवा वगैरे चांगलीच राहणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच शेतकऱ्यांनी पाणीसुद्धा दिलेलं आहे. तर आपल्याला त्यांच्या कमेंटसुद्धा आल्या होत्या चांगल्या, की हं, हं. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही नियोजन केलं. हं, हं. तर सर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता पुढील जो प्रश्न विचारण्यात येत होता ते म्हणजे मार्च महिन्याचा. मार्च महिन्यामध्ये परिस्थिती राहणार का पावसाची सुद्धा? नक्कीच. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा वातावरण खराब आहे हो. आणि विषय असा आहे, की मार्च महिन्याचं वातावरण हे ॲक्चुअल गारपिटीमध्ये रूपांतर होऊ शकतं. आता हा जरी महिना ठीक-ठाक गेलाय, मागचा पण ठीक-ठाक गेलाय. बरोबर, 1-2 अपवास झालेत आणि ह्या महिन्यात सुद्धा भीती वाटते. बरोबर. तर अशा प्रकारचं षड्यंत्र पावसाचं हे राहणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं 23 तारखेबद्दल बोलायचं झालं आणखीन सविस्तर तर जे काही बंगालच्या उपसागरातलं लो प्रेशर आहे ते तेलंगणा, विशाखापट्टणममध्ये धडकत आहे. हो. इकडनं अरबी समुद्राकडनं ही बाष्प महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी सक्षम ठरलेलं आहे हं, हं. आणि ॲक्चुअल पाऊस 23 ऐवजी मागच्या वेळेस जे आपण नांदेडला 23 आणि 24 तारीख सांगितली, त्याचा भर 24ला राहणार आहे. त्यामध्ये नांदेड आणि इकडे वर्धा वगैरे जे भाग होते आपण 23 तारखेची डिक्लेअरली बोलली होती 23 आणि 24ला. एक हो, दिवस मागे पुढे होईल. तर ते 24ला तिथे सटकारे-बिटकारे, मध्यम पाऊस अशा गोष्टी राहणार आहेत. हो. हां. आणि खान्देशला सध्या तर धोका दिसत नाही. पण आभाळाचा धाक मात्र राहणार आहे. आणि हे वातावरण जवळपास महाराष्ट्रामध्ये 25 किंवा 26 तारखेपर्यंत तरी चालू शकतं. बरोबर सर. हं. बरं सर एक आता ज्या महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आपण प्रत्येक रेकॉर्डिंगमध्ये हे प्रश्न घेतो, की थंडी किती दिवस राहणार आणि कशी राहणार? थंडीचा विषय असा आहे, आता हा वातावरणाचा प्रभाव 26 तारखेपर्यंत आहे. तिथून पुढे पुन्हा सकाळची थंडी थोडी वाढेल. परत उष्णता दुपारची वाढणार आहे. अशा प्रकारे ही चालत राहणार आहे. हो, हो. बरोबर सर. आणि नक्कीच. सर एका शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला हे देखील प्रश्न विचारण्यात आलेला होता, की मेच्या पहिल्या आठवड्यातनी काय परिस्थिती राहणार? म्हणजे पाऊस वगैरे राहणार का? हे पहा मेचा आठवडा पहिला पावसाचा तर नाहीये. जवळपास मे म्हणजे 2 तारखेपासून तर जवळपास 8-9 तारखेपर्यंत वातावरण तिथे भीतीदायक नाहीयेच आहे. हां, हां. त्यामुळे काही काळजी करू नका. आणि हो. विषय असा आहे, की प्रत्येक अमावास्या झाल्याच्या नंतर 3 दिवसाला, 4 दिवसाला हे असे पट्टे बनत असतात आणि बनणार सुद्धा. तुम्ही एक काम करा, हं. तारखा आजच नोट करून घ्या. अमावास्या झाल्या की 4-5 दिवसामध्ये वातावरण बनणारच आहे. हे हां. 100% खात्रीशी आहे. हं. कारण की ह्या वर्षी जे काही WDचं सावट आहे हो. आणि त्यात बंगालच्या उपसागरामध्ये होत असणारे जे काही बदल आहेत, याची ॲक्टिव्हिटी म्हणून महाराष्ट्रावरती
हे अशा प्रकारचं ढगाळलेलं वातावरण किंवा पावसाचं वातावरण हे होत राहणार आहे. बरोबर अमावस्या सर. झाली की 2 दिवस वगळायचे. हो. त्यानंतर 4थ्या-5व्या दिवशी किंवा अमावस्या दिवसापासूनच तो आठवडाच खराब जाणार आहे, असं लक्षात घ्यायचं आहे. बरोबर सर. हं. बरं सर, यापूर्वी आपण बघितलं होतं की WD सक्रिय झाला होता उत्तर भारतामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर होतं. तर त्याचं काय झालं सर? म्हणजे निष्क्रिय झालं का सध्या आहेच? बंगालच्या उपसागरातलं लो प्रेशर मी तुम्हाला मागच्या रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं. ते महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार नाहीये. हो, बरोबर. हं. हो, आणि तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की वाऱ्याच्या तीव्रतेमुळे वाऱ्याची कमजोरी झाली तरच पाऊस मोठा होईल. नाहीतर इन्सेंटिव्हिटी कमी होत चाललेली आहे. बरोबर, हं. बरोबर. आता तुम्ही पाहिलंय आतापर्यंत गारपीट म्हणणारे सुद्धा आता म्हणतात सरी पडतील. हो, हं. बरोबर. तर आता ह्या भागांमध्ये फक्त सरी आहेत आणि विषय काय आहे माहिती आहे का? 10-5 ठिकाणी जो आपणही सांगितलाय की हो, वारं, गौर आणि 1-2 ठिकाणी वादळी पावसाची शक्यता राहू शकते. तो बरोबर. भाग मी मोठा सांगितलाय. हो, मग त्याची प्रचिती आपल्याला 24 तारखेच्या संध्याकाळपर्यंत नक्की येईल. कुठला भाग आहे? मराठवाडा पूर्व, विदर्भ पूर्व. बरोबर सर. हं, हं. आणि सर त्या रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही असं सुद्धा सांगितलं होतं की 50% येण्याचे चान्सेस आहे आणि 50% जाण्याचे सुद्धा चान्सेस आहे. नक्कीच. आता 50% येण्याचा आभाळ आलेला आहे हो, आणि जाण्याचे चान्सेस म्हणजे उदाहरणार्थ तो पाऊस मध्यम काही ठिकाणी पडतोय. बरोबर आता सर. ही परिस्थिती आता अजून खऱ्या तर तारखा पुढे आहेत 24 हो, तारखेपासून आणि 25 पर्यंत. तर या टायमिंगला काय होणार आहे, आभाळ सगळीकडे सावलीत धरून आणि आभाळ शितोड्यांचं बऱ्याच ठिकाणी राहणार आहे. पण बरोबर. हलक्या सरी आहेत, जेणेकरून शेतकऱ्याला त्यामध्ये मोठं नुकसान होत नाहीये. हो, पण ज्या भागांमध्ये ज्या प्रमुख जिल्ह्यांची मागच्या वेळेस आपण नावं घेतली होती, तो म्हणजे बुलढाणा असेल, हो, छत्रपती नगर असेल, अहिल्यानगर असेल आणि विशेषतः लातूर जिल्हा असेल, पुढे नांदेड, वर्धा वगैरे भाग आपण जे काही सांगितले होते. त्यानंतर मेहकर मागे हे आभाळ पलीकडेही जाईल बोललेलो आहे. हो, त्या पद्धतीने ह्या 25 तारखेपर्यंत होणार आहे. बरोबर. वाऱ्याच्या तीव्रतेमुळे तो 1 दिवस मागे-पुढे होतोय. हो, त्यामुळे तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितले कमीत कमी 25 तारखेपर्यंत की 25 तारखेपर्यंत तरी आभाळ हे कायम राहणार आहे. हो, मात्र 26-27 नंतर आभाळ थोडं कमी व्हायला लागेल. त्यातही आभाळ आणि ढगाळलेली परिस्थिती आहेच. पण तो रिपोर्ट आपण तुम्हाला मागेही सांगितलाय. हे हो. वातावरण 4-4 दिवसाला परत बदलत जाणार आहे. बरोबर सर. आणि हं. सर तुम्ही प्रत्येक रेकॉर्डिंगच्या आखरी एक शेतकऱ्यांना सतर्कतेचा किंवा एक महत्त्वपूर्ण माहिती देत असता नियोजन शेतीसाठी, तर त्या संदर्भात काय राहणार सर? नक्कीच. हे पहा, तुम्हाला शेती करायची आहे आणि हवामान अंदाज या विषयानंतर त्याचं नियोजन करायचं आहे. हो, ते लगेच डायरेक्टली त्याच्या हिशोबाने, अंदाजाच्या हिशोबाने ते बाम बंद करणं हे स्पष्ट चुकीचं आहे. बरोबर. सगळ्यात प्रामुख्याने सांगतो, हे मॉडेलनुसार अभ्यासातून आलेले निष्कर्ष आहेत. वाऱ्याच्या तीव्रतेने हे अंदाज काही भागांमध्ये किंवा काही तालुक्यांना ते बदलत राहतात. हो, पण एक महत्त्वाचा विषय असा आहे, जेथे प्रामुख्याने प्रामाणिक माहिती मिळते, त्या माहितीनुसारच शेतीचं नियोजन करा. आणि विशेष येणारं गारपिटीचं सत्र जे आहे किंवा गारपिटी संदर्भात जे आहे, ॲक्चुअल माहिती 4 दिवस अगोदरच मिळते आहे. तर अशामध्ये गारपीट होईल याची शक्यता दिसत नाहीये. फक्त बरोबर. वादळी वारे किंवा सरी राहील याची तुम्हाला सांगण्यात येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले जे काही आपण ऑफिशियल जे काही YouTube चॅनल सजेशन केले आहे, जसे की सचिन ठाकरे असतील, हो, आपले ऑफिशियल असेल आणि YouTube सोशल मीडिया जे काही प्लॅटफॉर्म आहे, तिथे ही माहिती घेण्याचा प्रयत्न करत राहा. बरोबर आहे सर. आणि सर शेतकऱ्यांना एक तुम्ही खूपच छान माहिती दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद सर. नक्की, धन्यवाद.